गणेश दरवाजापासून थोडे पुढे गेल्यावर आपल्याला हनुमान दरवाजा लागतो. त्याच्या पुढे आपल्याला दोन संवर्धन केलेल्या तोफा पाहायला मिळतात. तिथून थोडेच अंतर पुढे गेल्यावर आपल्याला गडाचा तिसरा व सुशोभित असलेला यशवंत दरवाजा पाहायला मिळतो. त्याची रचना युरोपीय शैलीतील असून याचे सर्व बांधकाम जांबा दगडामध्ये करण्यात आलेले आहे. तिथून थोड्याच अंतरावर दिशादर्शक फलक आहे. त्या फलकाच्या माहितीप्रमाणे आपण डाव्या बाजूने गेल्यास आपल्याला एक महादेव मंदिर पाहायला मिळतं. तेथून पुढे एक छोटा धबधबा आणि त्याच्या शेजारी वसलेलं एक गणेशाचं सुंदर असं मंदिर पाहायला मिळतं. गडावरील तळ्याच्या शेजारी आपल्याला आणखीन एक महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं. तिथून पुढे आल्यावर आपण रंगनाई देवीच्या मंदिराच्या आवारात येतो. त्याच्या शेजारीच पहिला लागतं ते आपल्याला मारुतीरायाचे छोटेखानी मंदिर. येथे आपल्याला चपेटदान मारुतीराया पाहायला मिळतो. मारुती मंदिराच्या शेजारीच गडदेवता रांगणाई देवीचं मंदिर आहे. मंदिरात रांगणाई देवी, विष्णू आणि भैरवांची मूर्ती आहे. येथे आपण मुक्काम करू शकता. त्याच्या मागल्या बाजूलाच कोकण दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो. संपूर्ण गडफेरीस साधारणतः 5 ते 6 तास लागतात. वेळेअभावी आम्हाला संपूर्ण गडफेरी करता नाही आली. पण पावसाळ्यातील रांगणा किल्ल्याचे हे सुंदर रूप बघण्यासाठी तुम्ही रांगणा किल्ल्याला अवश्य भेट द्या.